नमस्कार, न्यूज 18 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष आज संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय। सध्याची दृश्य आहेत मुंबईच्या गिरगाव चौपाटीची दृश्य। एकीकडे जलसागर तर दुसरीकडे जनसागर उसळलेला आहे। मुंबईतले मोठमोठ्या मंडळांमधले उंच गणेश मूर्तींचं आगमन हे हळूहळू गिरगाव चौपाटीवरती होऊ लागलेलं आहे। उद्या सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गिरगाव चौपाटीवरची ही धामधूम शांत होते। सकाळपासूनच मुंबईतल्या गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे आणि अगदी मुंगीच्या गतीनं या गणेश विसर्जन मिरवणुका पुढे सरकतायत, गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होतायत। राहुल झोरी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, कसं वातावरण आहे गिरगाव चौपाटीवर? कशी तयारी मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची? अगदी जर आपण आता बघितलं तर गिरगाव चौपाटीला मोठ्या गणेश मूर्ती, खास करून आपण बघतो की अगदी रांगेत जवळपास 22 ते 25 मूर्ती आता आपल्या विसर्जनाच्या प्रवासासाठी सुरुवात करतील। आपण बघतोय की ओहोटीचं आत्ताचं पाणी आहे ते उतरलेले, त्यामुळं काहीच अंतर जे आहे ते तराफ्याहून चालत जात आजपर्यंत म्हणजे खोल समुद्रात त्या मूर्ती विसर्जनासाठी जातील। मात्र एकंदर जर बघितलं तर आज गिरगाव चौपाटीवर हा उसळलेला जनसागर आणि भक्तांचा हा जो मेळा आहे हा मात्र नक्कीच सर्वांना आनंद देणारा आहे। एकंदरीत बघितलं तर 8-10 दिवस बाप्पांचं आगमन झाल्यानंतर ज्या पद्धतीने एक वातावरण असतं आणि त्याचा हा आजचा विसर्जनाचा शेवट काहीचं भावना आणि काहीचं श्रद्धेचं वातावरण आणि त्यामुळं की अथांग जनसागर अगदी समुद्राला मिळताना दिसतोय। एकंदरीत बघितलं तर यावेळी गिरगाव चौपाटीवर रांगा एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी हा महामार्ग जो आपला नागरी मार्ग सुरू झाल्यापासून पूर्ण ट्रॅफिक जे आहे ते पूर्णपणे वळवण्यात आले आणि त्यामुळं दरवर्षी अनेक गणेश भक्तांना जो ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागत होता तो मात्र यावेळी कोणत्याही पद्धतीनं होताना दिसत नाहीये। कारण पूर्णपणे हा मार्ग आपण बघतो की भूमिगत मार्ग असल्या कारणानं सगळ्या गाड्या असतील, वाहनं असतील, भक्त जे असतील ते सगळे आपापल्या रस्त्याला लवकर पोहोचू शकतात आणि त्यामुळं अथांग जनसागर जरी झाला असला तरी त्याचा एक मोठा फायदा यावेळी या भूमिगत महामार्गाचा देखील फायदा मुंबईकरांना आणि या गणेश भक्तांना होताना दिसतोय। अगदी बरोबर आहे राहुल। त्याचबरोबर पोलिसांकडनं काय सूचना नेमक्या दिल्या जात आहेत, काय अनाउन्समेंट इथे सुरू आहेत खबरदारीच्या दृष्टीनं? अगदी खरं तर ज्यावेळी गणेश भक्त एवढी मोठी गर्दी होत असते त्यावेळी अगदी आपले नातेवाईक ज्यावेळेस सोबत आलेले आहेत त्यांना सोबत ठेवा, यापासूनच या ठिकाणी होणाऱ्या छोट्या छोट्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मात्र त्या 2 दिवसांपासून खरं तर सलग हा आपला पोलीस बांधव जो आहे तो सलग ड्युटीवर आहे। कोणत्याही पद्धतीनं कुठली विश्रांती न घेता पोलीस बांधव ड्युटीवर आहे। त्यामुळं आज इथं प्रत्येकाला काळजी घेण्याचं, पाण्यात जास्त न जाण्याचं, याचसोबत इथल्या जे सेव्हिंग बॉडीगार्ड्स आहेत त्यांच्या मदतीनंच पाण्यात जाण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात येत आहेत। याचबरोबर तराफ्यावर अगदी कमीत कमी लोक कशी आत खोल समुद्रात जातात यासाठी देखील पोलीस दल असेल किंवा महानगर प्रशासन जे आहे ते काळजी घेताना दिसते। बाप्पाच्या विसर्जनामध्ये कोणतीही दुर्घटना, अगदी कोणतीही हानी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य शासन पूर्णपणे इथं सक्रिय असं पाहायला मिळतंय। धन्यवाद राहुल, तुझ्याकडनं वेळोवेळी अपडेट्स आम्ही जाणून घेत राहू। सध्याची दृश्य मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरातली दृश्य। मोठमोठ्या गणेश मूर्ती गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। या उंच गणेश मूर्ती असल्यामुळे भरतीच्या वेळेला त्यांचं विसर्जन होणं महत्त्वपूर्ण असतं। उद्या सकाळी जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होईल तेव्हा खऱ्या अर्थानं हा सोहळा संपन्न होतो। हे एक आकर्षक गणेश मूर्ती जी पूर्णपणे स्वतःभोवतीच गोल गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळते। या मोठमोठ्या गणेश मूर्तींचं आकर्षण प्रत्येक भक्ताला असतं। या 10 दिवसांमध्ये अनेक भक्त असे असतात, धावपळीमुळे म्हणा किंवा मंडळांमध्ये असलेल्या गर्दीमुळे म्हणा, अनेकांना गणेश मंडळांमध्ये जाऊन त्या गणरायाचं दर्शन घेता येत नाही। अशा वेळेला बरेचसे मुंबईकर हे गणपतीचा जो मार्ग असतो त्याच्या मंडपापासून ते जुहू चौपाटीपर्यंत असो, दादर चौपाटीपर्यंत असो किंवा मग गिरगाव चौपाटीपर्यंत असो, अशा अनेक मार्गांवरती हे सगळे भक्तगण उभे असतात आणि ते आपल्या लाडक्या गणरायाला वंदन करतात, त्याचा आशीर्वाद घेतात। हा क्वीन्स नेकलेसचा संपूर्ण परिसर लाइटिंगनं आणि दिव्यांच्या प्रकाशानं उजळून गेलेला आहे आणि याच प्रकाशामध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मुंबईकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आणि सगळ्यांचंच आकर्षण असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा अत्यंत धीम्या गतीनं मुंबईच्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे सरकते।
सकाळी साधारणतः 11-11:30च्या दरम्यान तो त्याच्या मंडपातनं मार्गस्थ झाला, पण आता साधारणतः चिंचपोकळीपर्यंतचा टप्पा लालबागच्या राजानं पार केला। दोन दृश्य, एकीकडे दृश्य आहेत गिरगाव चौपाटीची उंच गणेश मूर्ती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे लालबागच्या राजाची मिरवणूक। यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जातोय। जो उत्साह आपल्याला मुंबई पुण्यात दिसतो तोच विसर्जनाचा उत्साह नागपूरमध्ये दिसतोय। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो।